नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये मी हर्षद वैद्य, कॅमेरामन रोहितसह आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. आता आपल्या सगळ्या रोजच्या जीवनामध्ये बरेच परवलीचे शब्द असतात. मग आपण आता अनेक शब्दांशी आपण परिचित आहोत. त्यामध्ये एका शब्दाची गेल्या काही वर्षांपासून भर पडली आहे. त्या शब्दाचं नाव आहे सायबर क्राईम. हा सायबर क्राईमचे गुन्हे आपल्या संपूर्ण देशामध्ये इतके घडतात, की रोज आपण पेपर उघडला, की 1 ते 2 हे आपल्या सायबर गुन्ह्यांच्या बातम्या आपल्याला मिळतातच. पण आता हे सामान्यांपुरतं मर्यादित असलेलं लोण हे आता ज्यांना कायद्याचा अभ्यास आहे, जे या कायदेविषयक ह्याच्यातले तज्ञ आहेत, अशा मंडळींपर्यंत येऊन पोहोचलंय. म्हणजे हायकोर्टच्या जजेसपर्यंत हे सगळं प्रकरण येऊन पोहोचलंय, हे धक्कादायक आहे. सायबर क्राईमची संख्या आपल्या देशामध्ये वर्षानुवर्ष वाढतच आहे. 2018 मध्ये 27,000च्या मध्ये असलेला हा आकडा 2025च्या फक्त 6 महिन्यातच त्याने 12 लाखांचा टप्पा ओलांडलेला आहे आणि ही सगळी माहिती आपल्याला इंटरनेटवरती उपलब्ध आहे. ह्या गोष्टींचं करायचं काय? ह्याच्याबद्दल सरकार सुद्धा अजूनही प्रयत्नशील आहे. सरकार त्यासाठी काम सुद्धा करत आहे. पण तोपर्यंत नागरिकांची सुरक्षा नेमकी होणार कशी? आणि नेमकी ही केस, ज्या केसबद्दल आज आपण बोलतोय, न्यायाधीशांची झालेली फसवणूक, ही नेमकी काय होते आणि यातनं आपण नेमका बोध काय घ्यायचा आहे? या सगळ्या गोष्टींची चर्चा आज आपल्याला करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत ज्येष्ठ विधिज्ञ संजीव पुनाळेकर सर. सर, आपलं मनःपूर्वक स्वागत. नमस्कार. सर, आपण मी मगाशी प्रस्तावनेत उल्लेख केला, की हे लोड आता हायकोर्टच्या जजेसपर्यंत येऊन पोहोचलंय. जे कायद्याचे अभ्यासक आहेत, जे तज्ञ आहेत, अशा लोकांपर्यंत या गोष्टी येऊन पोहोचल्या आणि ते सुद्धा या सापळ्यामध्ये इतक्या सहजपणे अडकतायत. नेमकी ही केस काय होती? हे कोणासोबत घडलं? घडलं असं की ज्यावेळेला आज Google किंवा याच्यावर बातम्या आल्या, की महाराष्ट्रामधल्या एका उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची फसवणूक झालेली आहे, सायबर फसवणूक. आणि त्यामध्ये पोलीस स्टेशनचा उल्लेख होता. मग कपफर्ड पोलीस स्टेशन. म्हणून कपफर्ड पोलीस स्टेशनचं जे वेबसाईट आहे ऑफिशियल, पोलिसांची ऑफिशियल वेबसाईट, त्यावर त्यांना एफ-आय-आर घालावे लागतात. कारण सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे, की सगळे एफ-आय-आर तुम्ही घातलेच पाहिजेत. लोकांना कळलं पाहिजे. तर आम्ही बघितलं, तर हा एफ-आय-आर आम्हाला मिळाला. हा एफ-आय-आर मिळाला आणि तो वाचला. बातमीत जे दिलाय, मग ती काही टेलिव्हिजन चॅनलवरून बातमी आली. तर अत्यंत धक्कादायक आहे, की उच्च न्यायालयाच्या एक न्यायमूर्ती आहेत. त्यांचं नाव आदरणीय नीला केदार गोखले, डॉक्टर नीला केदार गोखले. त्यांनी असं दिली तक्रार 28 फेब्रुवारीला, म्हणजे शनिवार होता. तर घरी असताना जेव्हा त्यांच्या HDFCचं जे क्रेडिट कार्ड आहे, त्याचे रिवॉर्ड पॉइंट्स असतात. तर ते रिडीम करताना त्यांना तो नंबर लागत नव्हता, जो त्यांचा अधिकृत नंबर आहे. जेव्हा त्यांनी पाहिलं नंबर, म्हणजे Googleवर किंवा असं करून, तर एक नंबर दिसला. त्यावर त्यांनी फोन केला. तर त्यांना एक लिंक पाठवली आणि लिंक पाठवल्यावर ती लिंक उघडत नव्हती. मग त्यांनी परत फोन केल्यावर तो म्हणाला दुसऱ्या मोबाईलमध्ये उघडा. मग त्यांनी आपलं सिम कार्ड काढून, त्यांचा जो नोकर होता किशोर सरवदे, त्याच्या मोबाईलवर उघडलं आणि जेव्हा ते करत होते, त्यांच्या लक्षात आलं, की त्यांना ईमेलचे संदेश येऊ लागले आणि जवळपास 6 लाखाच्या आसपास रक्कम त्यांच्या खात्यातनं वजा झाली. त्यांना कळलं की आपली फसवणूक झाली आहे. त्याच दिवशी, म्हणजे या प्रकार साधारण 1:30 वाजेपर्यंत हे घडलं. तातडीने त्या पोलीस स्टेशनात गेल्या. 4-5 तासामध्ये, म्हणजे 6:30 पर्यंत तो एफ-आय-आर रजिस्टर झाला आणि त्यांनी अपलोड सुद्धा केला. अशा प्रकारे एका सिटिंग जज, आदरणीय न्यायाधीशाची इथं फसवणूक झाली. म्हणजे तुम्हाला कळेल की कुठपर्यंत आपल्या दारापर्यंत येऊन पोहोचले. आणि असं आहे की या ज्या आदरणीय न्यायाधीशा आहेत, त्यांनी कित्येक बाबतीमध्ये लोकांना न्याय दिलेला आहे. म्हणजे अलीकडे एका सिनियर सिटीजन होते, त्यांनी आदेश दिला पोलिसांना, तुम्ही करताय काय? आता यात तपास होणं न होणं गोष्ट वेगळी, पण यांचं धैर्य किती वाढलंय बघा. म्हणजे इथे कोणा व्यक्तीचा विषय नाहीये, जे त्याचं टोटल व्हॉल्यूम आहे, टोटल या प्रकारचं घडत असेल इतक्या मोठ्या स्केलवर, तर हे अत्यंत गंभीर आहे. म्हणजे कुठेतरी मॅक्रो लेवलला काहीतरी करावं लागणार असं चिन्ह एकंदर आहे. सर, तुम्ही या सगळ्या गोष्टींशी बऱ्याच जवळून परिचित आहात. तुम्ही सातत्याने विधिज्ञ असल्यामुळे तुम्हाला या सगळ्या केसेसचा सगळा प्रकार माहिती असेलच. कुठल्या प्रकारचे सायबर क्राईम सध्या, म्हणजे काही माहिती आपल्या माहितीच्या लावून इंटरनेटवरती आपल्याला उपलब्ध आहेच. पण कुठल्या प्रकारचे सायबर क्राईम होतात, कशा पद्धतीने होतात आणि या सायबर क्राईमचं होतं काय? मुख्यत्वे करून सायबर क्राईम मध्ये अनेक प्रकार आहेत. काही म्हणजे पोर्नोग्राफी दाखवणं, काही बाबतीमध्ये कोणाची तरी बदनामी करणं, काहीतरी हानी करणं, काही प्रकारचे कम्युनल मेसेज देणे, सगळे येतं. पण जो आर्थिक भाग आहे तो मुख्यत्वे करून 2 आहे. एक अलीकडे आलं ते डिजिटल अरेस्ट, ते करून तुम्हाला धमकवायचं, तुमचे पैसे काढून घ्यायचे. आणि दुसरं जे आहे, एखादी लिंक पाठवायची किंवा एखाद्या अकाउंटला तुम्हाला प्रवृत्त करायचे की पैसे गेले पाहिजेत. आणि हा जो लिंकवाला प्रकार आहे, गंभीर काय आहे, की आता जे फोन आलेत, नवे जे आयफोन आलेत काही प्रकारचे, मला वाटतं ऍपलचा वगैरे आहे, त्यामध्ये असं प्रोग्राम असतं ज्यामध्ये हे असतं की ज्याला आपण म्हणतो ना स्पॅम शोधणं किंवा अँटीव्हायरस, हे अशा प्रकारचं असतं की अशा प्रकारची जी तुम्हाला लिंक आली तर तुमचा मोबाईल ते ब्लॉक करतं.
मी आता या तक्रारीत पण म्हटलंय की ती लिंक तिथं उघडत नव्हती, म्हणजे ती ब्लॉक झाली होती. मग त्यानं दुसरीकडे उघडलं, तिथून पैसे गेले. तर अशा वेळेला काय होतं, या लिंक मधला बराच प्रकार घडतो. तुम्हाला एक गंमत सांगतो ना, आणि याच्यामध्ये काय असतं की माणूस बऱ्याचदा बेसावध राहतो. कारण सर्वसामान्य माणसांच्या मनोवृत्तीचा फायदा घेतला जातो. कारण आपण विश्वास ठेवणारी माणसं आहोत, मध्यमवर्गीय माणसं विशेषतः. आपल्याला वाटतं ते ऑफिशियल होऊन जाईल. त्या ऑफिशियल वाटतात वेबसाईट. अलीकडे माझ्या पत्नीलाच काही दिवस झाले, तिला एक वर्षभरापूर्वी साधारण तिला मेसेज आला की तुमचं विजेचं बिल भरलेलं नाहीये आणि काहीतरी 120-130 रुपये आहे, खाली लिंकवर भरा, नाहीतर आम्ही 6 वाजता तुमचं विजेचं कनेक्शन आम्ही येऊन कापू. तर तिचा मला रागारागाने फोन आला, अरे तू पैसे भरलेले नाहीत, आपलं विजेचं कनेक्शन जाते. मी म्हटलं आपल्या भारतात पद्धत काय आहे, असा मेसेज कोणी देत नाही. 6 वाजता तोडायला येतील आणि तुमच्याकडनं लाच घेतील, म्हणजे हा मेसेज नक्की बोगस आहे. या प्रकारचा मेसेज 130 रुपयाला तुम्हाला सावध करायला बसलेला नाहीये. तुम्ही रेल्वे स्टेशनला जात, टीसी लपून बसलेला असतो पकडायला. तुम्ही रस्त्यात जातो, ट्रॅफिक आवाज त्या सिग्नलच्या मागच्या बाजूला उभा असतो, चूक करू देतो आणि मग पकडतो. भारतामध्ये अशी काय परंपरा, आपली परंपराच ही आहे की चुका करू दे आणि लोकांना लुटा. राजकारणात इथे चाललंय, त्याला समोरच्याला घ्या, त्याच्यावर केस घाला, त्याला आपल्या पक्षात घ्या, हा प्रकार आपल्याकडे चालतो. त्यामुळे मी म्हटलं असं होऊ शकत नाही, 130 लिंकवर काही करू नकोस. आणि त्यानंतर 3-4 दिवसातच बातमी आल्या की मुंबईमध्ये हजारो लोकांना ठकवलं याच मोठं सपडलेलं. लोकांनी लिंक उघडली, 120-130 रुपये जे काही 15-20 काहींचे होते पाठवले, त्याच्या पाठवर अकाउंट मधले लाखो रुपये त्यांचे गेले. या प्रकारे सायबर लिंकचं हे घडतं. आणि दुसरं घडतं ते डिजिटल अरेस्ट. माणूस घाबरलेला असतो, तो कोणाला संपर्क करत नाही, त्यांच्या म्हणण्याला मान तुकवतो. खरं तर डिजिटल अरेस्टचा प्रकारच नाही, पण लोक जाऊन पैसे त्यांना देऊन टाकतात. असा एकंदर प्रकार, आणि तपास याच्यामध्ये होत नाही. कारण पोलिसांचा याच्यामध्ये फार अत्यंत वाईट भूमिका आहे सर, अतिशय वाईट भूमिका हर्षद त्याच्यामध्ये आहे. पोलिसांची भूमिका जी आहे ती बड्यांचे गुन्हे शोधायचे, छोट्यांचे शोधायचेच नाही अशा स्वरूपाचे. ते तर तक्रारी सुद्धा घेत नाहीत. तुम्हाला मला अनुभव येतात, माझ्या कार्यालयामध्ये दर आठवड्याला 4-5 माणसं बोंब मारत येतात की आमच्या तक्रारी घेत नाहीत. ते म्हणतात कमी रक्कम आहे, तुम्हाला अक्कल नव्हती का? आता कदाचित मोठ्या व्यक्तींना ते तसं म्हणणार नाहीत, ते असं म्हणणार की तुम्ही असं कसं चुकलात, पण सर्वसामान्य व्यक्तींना पोलीस अजिबात ऐकूनच घेत नाहीत, अशी परिस्थिती आहे. तर तुम्ही आता पोलिसांच्या भूमिकेचा तुम्ही आता उल्लेख केलात, की पोलिसांची भूमिका याच्याबद्दल सहकार्याची नसतेच. तर नेमकं पोलिसांची भूमिका सहकार्याची का नसते, हा एक मुद्दा. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, की ह्याचा छडा लावण्याचा जो काही प्रकार आहे, हे कशा पद्धतीने, आणि ह्याच्यातनं पैसे परत मिळण्याचं प्रमाण पण खूप कमी आहे. हे असं का? ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, याच्यात काय होतं ना, पोलिसांना व्यवस्थित सगळं माहिती आहे. पोलिसांना याची मोडस ऑपरेंडी चांगली ठाऊक आहे. तुम्हाला सांगतो, आता बँकेमध्ये कुणी माणूस जाऊन तुमचं अकाउंट बघू शकत नाही. त्यासाठी पासवर्ड असतो, आणि जो क्लेरिकल स्टाफ आहे त्याला पासवर्ड लिमिटेड असतो, आणि जो सुपरवायझरी ऑफिसर वगैरे त्यांचा अनलिमिटेड असतो, म्हणजे ते इतर ट्रान्झॅक्शन करू शकतात. पण कुठच्या अकाउंट मधला बॅलन्स पाहिला की तुमचा जो सर्व्हर असतो त्यामध्ये नोंद होती की कुणी त्या अकाउंटला ऍक्सेस केलं. त्याच्यामध्ये एंट्री करायची गरज नाही, त्याच्यामध्ये कुठे तुम्ही त्या अकाउंटमध्ये काही ट्रान्झॅक्शन करायची गरज नाही. पण तुम्ही ज्या क्षणी तो बघता त्या क्षणी तुमच्या नावाची तिथं नोंद होते, म्हणजे तुम्ही त्या बँकेत एक स्टाफ आहात, तुमची नोंद होते. आता पोलीस काय करतात, एखादा बडा माणूस आहे, कोणीतरी उच्च पदस्थ, ते काय करतात, त्या बँकेत जातात, सर्व्हरमध्ये गेल्या 8-10 दिवसातले कोणी कोणी ऍक्सेस केले ते पाहतात. ते पाहिल्याबरोबर त्यांच्या लक्षात येतं की ऑथोराइज किंवा अधिकृत कोणी पाहिले, जिथे त्याचं अकाउंट आहे पाहिले. असं घडतं कधीतरी की मुंबईतल्या माणसाचा बॅलन्स कुठेतरी याच्या दिल्लीत पाहिलाय किंवा पुण्यात पाहिलाय. मग ते जाऊन त्या क्लर्कला ताबडतोब ताब्यात घेतात, जो कोणी क्लर्क किंवा ऑफिसर असेल त्याला. त्याची विचारपूस पोलिसी खात्याने करतात की बाबा तू का पाहिलास हा अकाउंट, तुझा काय संबंध? तो जर गुन्हेगार असेल, त्याने कबुली दिली, गुन्ह्याचा छडा लागतो. किंवा तो कोणाचं तरी नाव सांगतो, माझ्या ओळखीच्याने सांगितलं, तर त्या माणसाला ताब्यात घेतात. हे गुन्हेगार असतात ना, हे काय करतात, हे कुठेतरी झारखंडमध्ये, कुठेतरी बंगालमध्ये अशा ठिकाणी दडलेले असतात. काही उत्तराखंडचे आहेत, काही उत्तर प्रदेशचे आहेत, काही ओरिसाचे आहेत सापडलेले, आतापर्यंत सापडले, काही तामिळनाडूतले सापडले आहेत. ती मंडळी स्वतःचा फोन वापरत नाही, बोगस सिम कार्डवर फोन घेतात, वापरतात, आणि 2 दिवस वापरून तो फेकून देतात. अशा प्रकारचं त्यांचं मोठंच ऑपरेंडी आहे. तर पण त्याचा स्वतःचा व्यक्तिगत फोन असतो. मग असा जो माणूस ताब्यात घेतलेला असतो, समजा तुमच्या अकाउंटमध्ये बॅलन्स शोधून काढलाय पुण्याहून, आणि तो फ्रॉड झालाय झारखंडच्या माणसाने केलाय, तर पुण्यात जेव्हा तुम्ही त्या माणसाला धरता, त्याचा फोन ताब्यात घेता, त्याला ताब्यात घेता, कायद्याने किंवा बेकायदा पोलीस त्याला ताब्यात घेतात, तिकडे घेऊन जातात, आणि त्याच्या फोनवरनं त्या पलीकडचा सांगतात मी जरा येतो आहे वगैरे. त्याला ताब्यात घेतलं, तो खरा गुन्हेगार असतो, कारण त्याचा व्यक्तिगत फोन चालू असतो. फ्रॉडसाठी वापरलेला फोन दर दिवसाने बदलत असतो, त्याचं सिम कार्ड नवं असतं, आणि अशा प्रकारे पकडतात. पण सर्वसामान्य माणूस गेला तर काय होतं बघा हर्षद, ते काय करतात, तुम्ही जाता, माझे 2 लाख गेले, ते म्हणतात थांबा, तुम्ही 8 दिवसांनी या. 8 दिवसानंतर ते सांगतात आम्ही ते सोडलं, ते सिम कार्ड ते भलत्याच्या नावावर आहे, ती टेलिफोन जी कंपनी आहे, मोबाईल कंपनी, त्यांनी फॉर्म पाठवला, त्या आधार कार्डवाल्याला आम्ही विचारलं, त्याचं आधार कार्ड बोगस आहे, त्यामुळे बोगस फोन घेऊन झाला, आता तुमचा माणूस मिळणारच नाही, तुम्ही घरी जा.
म्हणजे या प्रकारे लोकांना अक्षरशः शेंडा लावण्याचं काम हे पोलीस करतात. एक विनोद आहे सर, की एका म्हणजे हा पाश्चात्य देशातला विनोद आहे, की एक बाई असते. रात्री पोलीस कंट्रोल रूमला फोन करते, माझ्या घरी चोर शिरले, तिकडे तिकडे फिरतायत, आदळआपट चालू आहे, नवरा माझा बाहेर गेलाय, मी एका खोलीत माझ्या बेडरूममध्ये लपली आहे, माझ्या जीवाला धोका आहे, तुम्ही या. पोलीस म्हणतात नाही, सगळ्या आमच्या व्हॅन्स आहेत त्या पेट्रोलिंगला गेल्यात. ती म्हणते ठीक आहे, 10 मिनिटांनी पुन्हा करते. म्हणते आता आवाज वाढले आहेत, ते काहीतरी भरतायत, मला सावल्या दिसतात, 4-5 लोक आहेत, मला मारतील. अहो थांबाव बाई, त्रास नका देऊ, रात्री कुठे मध्यरात्री झोपा शांतपणे, जीव वाचला नशीब समजा. 10 मिनिटांनी पुन्हा फोन करते. अहो तुम्हाला सांगितलं ना बाई, तो पोलीस ओरडायला लागतो. ती बाई म्हणते थांबा, मी तुम्हाला आता तक्रार करत नाहीये. माझा पती बाहेर गेला, मला आता त्याचं पिस्तूल मिळालं. एका चोरट्याला मी गोळी घालून ठार मारलाय. बाकीचे चोरटे बाजूच्या रूममध्ये दडले आहेत आणि मी बाहेर उभी आहे. बाहेर पडल्याबरोबर गोळी घालते. 5 मिनिटात पोलिसांची व्हॅन येते आणि त्या चोरट्यांना ताब्यात घेते. म्हणजे मिली भगत आहे, अशा प्रकारचा जोक आहे. इथं व्हर्च्युअली ते घडतंय. काही वेळा चोरी झाल्यानंतर पोलीस एखादी साखळी चोर, पाकिटमार त्याला बरोबर पकडतात. कारण त्या गँग्स बद्दल पोलिसांना माहिती असते. सर्वसामान्यांसाठी करायचं नसतं. म्हणून ही जी सायबर क्राईम होतात ना, त्याचा कुठेतरी तपशील आला पाहिजे. आता बघा इथे झाला, पोलिसांनी केली ऍक्शन, 4-5 तासात 6 तासात तो एफआयआर रजिस्टर झाला. अशी मुंबईत हजारो उदाहरणं आहेत. उच्च न्यायालयाने सुमोटो दखल घ्यायला पाहिजे. मी आता सांगते, कोण पाहत असतील, मुलाखत माहित नाही कोणी करेल, याचिका करण्याचा आता मला कंटाळा थोडासा आलेला आहे. कारण मी बऱ्याच याचिका करून झालेल्या आहेत आणि बऱ्याच याचिकामध्ये आता थकलोय आम्ही. पण याची घ्यायला पाहिजे की मुंबईत किती ऑफेन्स झाले. गुन्हा घडल्यापासून गुन्हा नोंद होईपर्यंत किती काळ पोलीस घेतात. काही ठिकाणी 15 दिवस, काही ठिकाणी सांगतात तुम्ही नॅशनल पोर्टलला करा. आता नॅशनल पोर्टलवरून तुम्हाला ती चांगली, मोदीजींनी फार चांगली स्कीम काढली आहे की एक केंद्रीभूत एक यंत्रणा पाहिजे. पण इथले पोलीस काय करतात, तिकडे जा, तिकडून आम्हाला येऊ दे. म्हणजे अशा प्रकारे तक्रार घेऊ नये. शक्यतो त्यांना हाकलून द्यावं आणि घेतल्याच्या नंतर मग त्याच्यावर काही करू नये. आतापर्यंत आपण जर डेटा काढला की किती वसुली झाली आणि कोणाकोणाची झाली, त्यातून बरंच काही बाहेर येईल. म्हणजे याच्यासाठी लोकांचा आणि सर्वसामान्यपणे ना, बँकेतला पैसा पांढरा व्हाईट मनी असतो, घामाचा पैसा असतो आणि तोच जातोय. मध्यम वर्गाचं प्रचंड नुकसान होतंय आणि कोणाला काय पडलेलं नाहीये. आणि ती बिचारी गरीब माणसं आहेत, ती आशेने येतात माझ्याकडे, वकील साहेब काय होऊ शकतं का. मला अक्षरशः रडू येतं. कोणाचे प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे असतात, कोणी काय. आता अलीकडे कॅनरा बँकेच्या एका ऑफिसरचे 1 कोटी आणि ऑड होते. म्हणजे त्याचा प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युएटी सगळे त्याने एकत्र ठेवले, त्याची चूक, आणि त्याचे सगळेच पैसे गेले निवृत्त माणसाचे. सगळी 1.25 कोटीची रक्कम त्याची गेली. डिजिटलाइज दाखवल्याने पैसे त्याचे गेले आणि पोलीस काही करत नाही. म्हणजे ही जी असंवेदनहीनता आहे ना, आणि ही उच्च पदस्थांना कळणार नाही. आता इथे 5 तासांनी एफआयआर झाला, हे सगळ्यांसाठी व्हायला पाहिजे. यांनी काही त्यांना फेवर केलं नाही, म्हणजे न्यायाधीशांना काही विशेष असं नाहीये. पण त्यामुळे उच्च पदस्थांना कसं वाटतं बऱ्याच जणांना, झालं ना, माझं झालंय ना, होत असणार ना. पण तसं होत नाही. आता या न्यायाधीशांना जाऊन कोण सांगणार. आणि प्रत्येक केस काय आपण जाऊन गेलो, आता उद्या मी गेलो की बघा हा माझा एफआयआर करायला 3 दिवस लागले, न्यायालय म्हणणार 3 दिवस काय, पोलीस बिझी असतात, होते काय काय करणार, पोलिसांनी काय काय करायचं. हो, म्हणजे न्यायालयाचा दृष्टिकोन 3 दिवसांनी काय झालं. पण हा जो भेदभाव होतो ना, हा फार महत्वाचा आहे की मोठ्यांच्या तक्रारी घेतल्या जातात, छोट्यांच्या घेतल्याच जात नाहीत. आणि घेतल्या तर खूप उशिरा, एवढ्या उशिरा घेतात की त्याचं नंतर काही होत नाही. तर तुम्ही आता एक खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला, की सरकारचे म्हणजे सरकारी यंत्रणा जी असते, पोलीस ही सरकारी यंत्रणा आहे. सरकारी यंत्रणेचा, तपास यंत्रणेचा ही एका प्रकारची अनिच्छाच आहे म्हटलं तर हरकत नाही. आणि ते काय पण जाणून बुजूनच ते गुन्ह्याचा तपास करत नाही असंही म्हटलं तर काही हरकत नाही. पण याच्यामध्ये आता सरकार आणि कारण आता सामान्यांना आधार फक्त एकच उरला की सरकार त्याच्यावरती काहीतरी ऍक्शन घेईल. सरकारने याच्यावरती काय केलं पाहिजे. सरकार सायबर क्राईमसाठी बऱ्याच गोष्टी आणतंय. महाराष्ट्र सरकारने त्यासाठी नवी मुंबईमध्ये सेंटर सुद्धा सुरू केलेलं आहे. हे गोष्टी करतायत वगैरे, सर करतायत. पण तरी सुद्धा सरकारने याच्यामध्ये काय केलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे सर्वसामान्यांनी आपलं संरक्षण करण्यासाठी काय केलं पाहिजे. 2 गोष्टी आहेत. सरकारने केलं पाहिजे. सरकार म्हणजे मी फक्त आपले राज्यकर्ते म्हणत नाही, न्यायालय सुद्धा येतं. कारण तुम्ही जर राज्यशास्त्राचा मी अभ्यासक आहे, त्याचा मी अभ्यास केलेला आहे, त्याचा मी द्विपदवीधर आहे. तर त्याच्यामध्ये असं आहे की सरकार या यंत्रणेमध्ये न्याय यंत्रणा, एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेचर म्हणजे विधिमंडळ तिघेही सरकारमध्ये येतात, गव्हर्नमेंटमध्ये. तर त्यांचं कर्तव्य हे आहे ना की शासनाने जी दाद आपण मागतो, जर माझं पोलीस स्टेशन तक्रार ताबडतोब ऐकलं गेलं पाहिजे. आज पोलीस कंप्लेंट ऑथॉरिटी काढली आहे, ती काही फारसं काम करत नाही. त्याच्या तक्रारी महिने त्याला लागतात. लोकायुक्त आहे, त्याला 6-6, 8-8 महिने त्याची सुनावणी होत नाही. हायकोर्टामध्ये याचिका लागत नाहीत. जायचं कुठे माणसाने. त्यामुळे जे उच्च पदस्थ आहेत, IPS अधिकारी आहेत, पूर्वी ते जनता दरबार वगैरे घेत असत, एकावेळी अंतुले फिरायचे जनता दरबार घेत. आता तसं काही होत नाही. म्हणजे पोलीस स्टेशनला एवढी खात्री आपल्यावर तर काहीच होणार नाही. तिथे दाद मागितली गेली पाहिजे. दुसरा हा जो डेटा आहे, तर तुम्ही सायबर सेल काढलाय, तर तुम्ही डेटा जो आहे तुमची माहिती घाला ना. एकूण तक्रारी किती आल्या, किती तक्रारींचा तपास झाला, केवढ्यांचे पैसे मिळाले, तक्रार देणारा आणि तक्रार घेतली गेली यामध्ये वेळ किती होती, 6 तास, 6 दिवस, 6 महिने, आणि किती लोकांच्या तक्रारी आहेत की माझी तक्रार घेत नाही. त्यासाठी एखादं पोर्टल उघडा, त्याचं पण एक यादी येऊ द्यात.
ती येत नाही. म्हणजे सरकारकडून हे अपेक्षित आहे की कमीत कमी माहिती पब्लिक डोमेनमध्ये यावी आणि लोकांना कळावं, त्यांना निदान शेम व्हायला पाहिजे पोलिसांना की तुम्ही करत नाही. न्याय यंत्रणेकडनं अपेक्षा अशी आहे की न्याय यंत्रणे सुद्धा, जसं आता काय वेळा बघा आपण बघतो न्याय काहीतरी मॉनिटर करतंय, कुठे अक्षय शिंदे मारला गेला कोर्ट मॉनिटर करतंय, कुठे दाभोळकर मारले गेले कोर्ट मॉनिटर करतंय. या लोकांना कोण मॉनिटर करणार? हा अन्याय नाहीये का? म्हणजे इथं मॉनिटर होत नाही आणि एकेका व्यक्तीला याचिका घेऊन देणं शक्य नाही. त्यामुळे हायकोर्टाने पण एक कायमस्वरूपी यंत्रणा उपस्थित करावी आणि त्यावर मॉनिटर करावं आणि काही जणांना घरी पाठवावं. कारण काय आहे ना, पूर्वी कसं होतं, कोणाला फौजदार म्हणून घ्यायचं? एक तगडा माणूस जुन्या काळात घाशीराम कोतवाल आपण बघतो ना, म्हणजे तो मनुष्य असा दंडेल असायला पाहिजे तो, कारण तेव्हा नियम असा होता की गुंडांना किंवा वाईट माणसांना ठीक करायचे. गुन्ह्यांचं स्वरूप बदललं, दहशतवाद आला, नवे पोलीस आले, आता सायबर क्राईम आला. पोलिसांची मनोवृत्ती बदलत नसेल त्या लोकांना ठेवायचं का हे बघायला पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही बँक एम्प्लॉईज आहेत त्यांना घ्या ना. आता बघा हे जे फ्रॉड होत आहेत हे मुख्यत्वे करून एचडीएफसी बँक, ऍक्सिस बँक, आयसीआयसी बँक इथं का होतात? 2 कारणासाठी. मोठ्या रकमा असतात इथं आहेच, परंतु त्या ठिकाणी कुठेही त्यांचा स्टाफ जो आहे तो कॉन्ट्रॅक्टवर आहे, त्यातला बराच माहिती देत असणार ना. म्हणजे ह्या दृष्टीने बँकांच्या एम्प्लॉईजना, त्यांच्या युनियन्सना, त्यांच्या प्रतिनिधींना सुद्धा आता सीबीआयने बंधनतरी केलं होतं इकॉनॉमिक ऑफेन्स मध्ये ते बँकवाल्यांना घ्यायचे. पण कोणते ऑफेन्स? सीबीआयशी निगडीत, अँटी करप्शन. तसं सायबरवाले का बँक एम्प्लॉईजना घेत नाही? त्यांनी घ्यायला पाहिजे. म्हणजे या प्रकारचं जर पोलीस दलाचं विस्तारीकरण केलं आणि न्याय यंत्रणेने पण करायचे, सरकारने करायचे, बँकेचे चांगले युनियन लीडर्स आहेत, काही जणांना तुम्ही घ्या आणि त्यांनी तुम्ही मजबूत बनवा, तुम्हाला ते सजेशन देतील. पण हल्ली काय झालंय ना, कोणाला सजेशन इतरांचं कशाला सांगा. न्याय यंत्रणेकडे आमचा अनुभव आहे. न्याय यंत्रणेबद्दल पुन्हा आदर राखून म्हणतो की 2-3 दिवसापूर्वी, एक आठवड्यापूर्वी एक याचिका फेटाळली. आमचे उपाध्यानाचे वकील होते, त्यांनी याचिका केली, म्हणाले ईडीला सगळ्या पोलिसांनी इन्फॉर्म केलं पाहिजे इकॉनॉमिक ऑफेन्स झाल्यावर. त्याला म्हणाला काय गरज आहे? फेटाळली. खरं म्हणजे हा मुद्दा होता. तो काय त्यांचे एफआयआर मागत नव्हता. तो म्हणत होता जितके इकॉनॉमिक ऑफेन्स होतील ना, पोलिसांवर बंधन असावं की त्यांनी ते ईडीला कळवावे. म्हणजे ईडी गुन्हेगारांना पकडू शकेल. न्यायालय म्हणाला ते ईडी बघेल ना. म्हणजे हा जो व्ह्यू आपला आहे ना, की यंत्रणा मजबूत व्हायला माहितीचा फ्लो व्हायला पाहिजे. तो होत नाहीये आणि त्या माहितीच्या फ्लोला किंवा त्या माहितीच्या प्रवाहाला आपण फारच हलक्यात घेतो आहोत खरं म्हणजे. सर, तुम्ही आज पुन्हा एकदा सायबर क्राईम सारख्या एका महत्त्वाच्या विषयावरती आज आपण बोललो आणि बऱ्याचदा ह्या गोष्टींमधले कायदेशीर गोष्टी माहीत नसल्यामुळे सामान्य माणसं त्याच्यामध्ये फारसे दखलच घेत नाही. जाऊ दे आपले पैसे, ह्या गोष्टींमध्ये आपल्या लोकं येतात आणि त्याच्यासाठी कायदेशीर कशा पद्धतीने याची उलगडा व्हायला पाहिजे याच्याबद्दल आपल्याला कोणाला काही माहिती नसतं. तुम्ही आज आमच्या प्रश्नांना उत्तरं दिली आणि खरोखरच या व्यवस्थेमधले फ्लॉज कशा पद्धतीने सोडवले पाहिजेत याबद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं आणि एका केसबद्दल आम्हाला सांगून अजून प्रबोधन आमचं केलं की कशा पद्धतीने आपली काळजी घेतली पाहिजे. तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि आमच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरं दिलीत याबद्दल हिंदुस्थान पोस्ट मनःपूर्वक धन्यवाद. तर हे होते संजीव पुनाळकर सर. त्यांनी आपल्याला एका सायबर क्राईमचे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो हायकोर्टच्या जस्टिस पर्यंत कसा पोहोचलाय आणि त्यातून हे सामान्य माणसांचा कसा पद्धतीने याची फसवणूक होत असते आणि वारंवार घडत असून सुद्धा त्या छडात कसा लावला जात नाही या सगळ्या गोष्टींबद्दल सांगितलं आणि त्यावरचे महत्त्वाचे उपाय सुद्धा त्यांनी आपल्याला सांगितले. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली आणि ह्याच्याबद्दलचे आपले सायबर क्राईमच्या ज्या घटना कोणासोबत घडल्या असतील तर त्या सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.